आणि आता बघणार आहोत इतरही बातम्या. त्यातली सुरुवातीची बातमी आता आपण बघणार आहोत अमेरिकेतली, कारण तिकडे एक ट्रेनचा अपघात झाल्याची बातमी आहे. टेनेसी राज्याच्या दक्षिण भागात काही स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एक गाडी रुळावरून घसरल्याची माहिती आहे. 32 किलोमीटर पूर्वेला असलेल्या कॉलेजडेल गावामध्ये हा अपघात झाला होता. ट्रॅफिक लाईट बदलण्याची वाट पाहत ट्रॅकवर थांबलेल्या ट्रकला ही ट्रेन धडकल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलंय. ट्रक बांधकामाचं कॉन्क्रीट बीम घेऊन तिथून जात होता आणि हॅमिल्टन काउंटी टेनेसीचे सार्वजनिक माहिती अधिकारी यांनी याविषयीची माहिती दिली आहे. मी मॅक्सवेल यांनी या संदर्भात म्हटलंय दोघांना यामध्ये किरकोळ दुखापत झाली आणि त्यांच्या रुग्णालयात सध्या उपचार केले जात आहेत. पुढची बातमी आहे स्पेनमध्ये स्थलांतरितांना नियमित करण्याच्या सार्वजनिक मोहिमेला समर्थन देणाऱ्या 7 लाख नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांची कागदपत्र संसदेमध्ये सुपूर्द करण्यात आली आहेत. स्पेनमध्ये 900हून अधिक सामूहिक आणि स्वयंसेवी संस्था या लोकांना मोहिमेमध्ये सहभागी होऊन त्यांना स्वाक्षऱ्या करायला सांगतात आणि त्यांना आशा देखील आहे की देशात राहणाऱ्या लाखो स्थलांतरितांना यामुळे नागरिकत्व मिळू शकेल. स्पेनच्या प्रशासनाकडे योग्य कागदपत्र सादर न केलेल्या अनेक स्थलांतरितांची सध्याची परिस्थिती गंभीर आहे आणि त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलंय. त्यांना कायदेशीर कामही मिळू शकत नाही आणि त्यांना सरकारी मदत किंवा आरोग्य सेवा मिळण्यातही अनेक अडचणी येत आहेत आणि त्यामुळे ही स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. इतरही बातम्यांचा पुन्हा भेटूयात, पण एका ब्रेकनंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत. टिळक यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने पुणे शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक असामान्य नेतृत्व हरपल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे विरोधात बाळासाहेबांची शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रार केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह भाषेत ट्विट केल्याचा आरोप करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील गावांना जोडणारे अनेक रस्ते पावसाळ्यानंतर खराब झाल्यानं रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी काँग्रेस कमिटीच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं. यावेळी ग्रामीण भागातील रस्ते तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्यातील महाविद्यालयीन तरुणाच्या खुनाचा गेल्या 13 दिवसांपासून तपास न लागल्याने भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला. या मशाल मोर्चात हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला होता. सिडकोच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यास 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिकाधिक नागरिकांना या योजनेकरता अर्ज करता यावा आणि घराचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे आणि या अनुषंगानं अनामत रक्कम, शुल्क भरणा आणि संगणकीय सोडत या प्रक्रियांना देखील मुदतवाढ देण्यात आली आहे. उल्हासनगरमधील 1000 अनधिकृत इमारती नियमित होणार आहेत. अनधिकृत बांधकाम नियमित करणारं विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलंय. यामुळे 800 जास्त अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लागलाय. नव्या वर्षात कल्याण ते तळोजा मेट्रो 12 मार्गिकेसह ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5च्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्या दृष्टीनं MMRDAनं तयारी सुरू केली आहे. या कामासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून नव्या वर्षामध्ये या मार्गिकेच्या कामाला सुरुवात होणार आहे. महाबळेश्वरसाठी एसटी महामंडळानं 10 मिडी बस चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाबळेश्वरमधील दुर्गम भागामध्ये मोठ्या आकाराच्या एसटी पोहोचण्यास अनेकदा अडचणी येतात. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होतीये आणि ही गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेतील ढिसाळ कारभार समोर आला. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेलं NMT बस ट्रॅकर ॲपवर बसची नेमकी मिळत नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्चून सुरू करण्यात आलेल्या या ॲपचा प्रवाशांना फारसा उपयोग होत नाही. गेल्या काही दिवसात मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत किंचितशी देखील सुधारणा झालेली असून मात्र पुन्हा इथल्या प्रदूषणात वाढ झाली आहे. मुंबईतील बहुतांश केंद्रातील हवा पुन्हा अत्यंत वाईट पातळीवर आली असून नागरिकांना खोकला, सर्दी या आजारानं ग्रासलंय. राज्य सरकार नवीन शैक्षणिक वर्षात 30,000 प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. तसंच विद्यार्थ्यांची आधार जोडणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पदांची भरती देखील केली जाणार आहे. प्राथमिक माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात येणार आहे आणि या संदर्भात मंत्रिमंडळात निर्णय झाला असून लवकरच शिक्षकांच्या मानधनात वाढ होणार. IIT गुवाहाटीनं
जेईई ॲडव्हान्स 2023च्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलंय। त्यामुळे 2023 जेईई ॲडव्हान्स परीक्षा ही 4 जूनला होणार आहे। परीक्षेची नोंदणी प्रक्रिया 30 तारखेपासून सुरू होणार आहे, तर इच्छुक आणि पात्र उमेदवार 4 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकणार। वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये पुन्हा कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे। आवक कमी झाली असून कांद्याला अधिक मागणी असल्याने दर वाढलेत। प्रति किलो 15 ते 18 रुपये उपलब्ध असलेला कांदा आता 22 रुपयांवर पोहोचलाय। आणि ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण बघणार आहोत इतरही बातम्या। आता सुरुवातीची बातमी आहे मंगळावर तब्बल 4 वर्षांपेक्षा अधिक काळ डेटा जमा केल्यानंतर नासानं आपलं इनसाइट मार्स लँडर मिशन आता थांबवत असल्याचं म्हटलंय। 2008 मध्ये इनसाइट मंगळावर उतरलं होतं आणि या सगळ्या भागाची माहिती घेऊन म्हणजेच तिथला डेटा गोळा करून करणारं हे पहिलं अंतराळयान ठरलं होतं। नासाच्या म्हणण्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीला इनसाइटद्वारे जाणवलेल्या सगळ्यात अलीकडचे जे संशोधन आहे त्या सगळ्याचा आता यापुढे अभ्यास केला जाणार आहे। मार्सवर किमान 6 तास तिथे जमीन हादरल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे। या सगळ्या डेटाचं आता संशोधन केलं जाणार आहे। बातम्यात क्रिसमस संदर्भातल्या ब्रुकलिन मधली बातमी आपण बघतोय। पर्यटकांसाठी क्रिसमस एक विशेष आकर्षण मधले इथले फिश लाईट्स आणि इथे विविध भाषा सध्या ऐकू येत आहेत, कारण अनेक पर्यटक तिथे गर्दी करतायत। हजारोंच्या संख्येने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी इथे नागरिक येत आहेत। सांता क्लॉज सोबत फोटो काढण्यासाठी इथे नागरिकांची गर्दी होताना आपण बघतोय। रॉकफेलर सेंटर जवळच्या डायकर हाईट्सला देखील भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते। बोलिव्हियामधली ही दृश्य सध्या आपण बघतोय। इथले आर्टिस्ट साल्वाडोर क्विस्पे सॅन्टेडर हे बोलिव्हियामधले एक महत्त्वाचे कारागीर, कारण त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून हे कुटुंब बेबी येशूचा पुतळा साकारण्यासाठी येतात। क्विस्पे लहानपणी त्यांच्या आजोबांच्या कार्यशाळेमध्ये तेव्हापासून हा सगळा काळ ते सध्या बघतात आणि हा वारसा ते देखील पुढे नेताना आपण बघतोय। या मूर्ती रिस्टोर करण्याचा व्यवसाय नाहीसा होत चाललाय आणि नवीन संच खरेदी करणं आता स्वस्त होत असल्याचं देखील त्यांनी मत व्यक्त केलंय। कतारमधली बातमी, इथले कॅथलिक नागरिक क्रिसमस साजरे करण्याची तयारी सध्या करताना दिसतात, पण इतर ठिकाणपेक्षा इथलं वातावरण काहीसं वेगळं आहे, कारण हे चर्च सरकारी मालकीच्या जमिनीवर आहे आणि इथे ख्रिश्चन संप्रदायाचं एक मोठं ग्राउंड आहे, एक कंपाऊंड आहे, जिथे चर्च ऑफ अवर लेडी ऑफ द रोझरी हे कतारमधलं मुख्य कॅथलिक ठिकाण आहे। या भागाला चर्च सिटी असंही म्हटलं जातं। पुढची बातमी आहे फिलिपाईन्समधली डॉन माससाठी इथे मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र जमले होते। क्रिसमसची इथे उत्साहात सुरुवात झाली। इथे मनिला मार्केटमधली ही दृश्य सध्या आपण बघतोय। इथे क्रिसमसच्या काउंटडाऊनसाठी हे सगळे नागरिक एकत्र जमले होते। 2019 ते 20 यामध्ये कोविड-19च्या आणि त्याच्यानंतर देखील कोरोनाच्या साथीमुळे आणि त्याचबरोबर लॉकडाऊन निर्बंधांमुळे क्रिसमस साजरा करता आला नव्हता आणि तिथे स्थानिक पातळीवर सिम्बांग गावी म्हणून ओळखले जाणारे डॉन मासेसचं आयोजन करण्यात येत होतं। यावेळी डॉन मासेस हा तब्बल 9 दिवसांचा सण आहे आणि आम्ही प्रार्थनेसाठी लवकर उठतो, कितीही पाऊस असला तर आम्ही इथे कायम येत असतो, अशी भावना इथल्या ख्रिस्ती बांधवांनी व्यक्त केली। बल्गेरियात क्रिसमसची तयारी सुरू आहे, पण सुट्टीच्या हंगामापूर्वी अनेक वस्तूंची खरेदी करण्यासाठी तुर्की लिरा चलनाचा कमी झालेल्या दराचा इथे नागरिक फायदा घेत आहेत। कार आणि बसेसमधून प्रवास करत या सगळ्या बाजारपेठांमध्ये नागरिक फिरताना दिसत आहेत। तुर्कस्तानची सीमा ओलांडून ते इथे खरेदी करताना दिसत आहेत। इथे चलनवाढीच्यामुळे देश आर्थिक संकटात आहे। अन्न, इंधन आणि घरगुती वस्तूंच्या किमतीवर देखील या सगळ्याचा परिणाम जाणवतो आहे। आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर